दादा 30,000 रुपयाच्या बजेट मध्ये OnePlus Nord 4 हा मोबाईल घेऊ का? अरे थांब, कारण नॉट 4 पेक्षा रेडमीच्या या फोन मध्ये खूप भारी फीचर्स मिळतात. दादा पण मला डिस्प्ले, बॅटरी आणि कॅमेरा चांगला पाहिजे. हे बघ, यामध्ये गोरिल्ला ग्लास विक्टस 2 चं प्रोटेक्शन, IP66, 68 आणि 69 रेटिंगचा सपोर्ट मिळतो. म्हणजे हा पाण्यात पडला किंवा खाली पडला तरी याला काहीच होत नाही. पण नॉट 4 मध्ये फक्त IP65 रेटिंग दिलेली आहे. नॉट 4 मेटल बॅक डिझाईन सोबत येतो, तर हा फोन गोरिल्ला ग्लास 7i चं प्रोटेक्शन असलेला प्रीमियम ग्लास आणि वेगन लेदर डिझाईन मध्ये मिळेल. आणि हो, यामध्ये तू दिवसभर मूवीज बघ, गेम खेळ, काहीच टेन्शन नाही, कारण यामध्ये 6200 mAh ची EV ग्रेड बॅटरी दिलेली आहे. तर नॉट 4 मध्ये फक्त 5500 mAh ची नॉर्मल बॅटरी मिळते. आता भारी फोटो काढायचे असतील तर यामध्ये 50 मेगापिक्सल मेन, 50 मेगापिक्सल टेलीफोटो आणि 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाईड कॅमेरा दिलेला आहे. त्यामुळे असे जबरदस्त पोर्ट्रेट फोटोज कॅप्चर होतात. तर नॉट 4 मध्ये फक्त 50 मेगापिक्सल मेन आणि 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाईड कॅमेरा मिळतो. त्यामुळे नॉट 4 पेक्षा रेडमी नोट 14 प्रो प्लस मध्ये बॅटरी, डिस्प्ले आणि कॅमेरा या सगळ्या गोष्टी चांगल्या दिलेल्या आहे. त्यामुळे तू रेडमी नोट 14 प्रो प्लस घेतला पाहिजे.